हॅलो, आज आहे 22 मार्च म्हणजे आहे जागतिक चिमणी दिवस. त्यासाठी आम्ही टेरेसवर आलो होतो आणि मी हे 2 बाउलमध्ये एका याच्यामध्ये तांदूळ आणि बाजरी एकत्र करून ठेवली होती आणि इथे दुसऱ्या साईडला पाणी भरून ठेवलं चिमण्यांसाठी. आता कडाक्याचं ऊन तापतंय आणि चिमण्यांसाठी इथे वरती टेरेसवर पाणी भरून ठेवलंय, कारण मेहनतीला फळ मिळतंच असं म्हणायला हरकत नाही. एवढ्या कडाक्याच्या उन्हात सुद्धा माझे जे छोटे-छोटे झाडं आहेत ना, ते झाडं इतकी हिरवीगार आणि खूप छान दिसतायत. तुम्ही बघू शकता बेलाचं झाड आहे. पूर्ण वाळलेलं होतं. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवायला हवा होता आणि आता तुम्ही बघू शकता इतकं छान हिरवंगार दिसतंय. तसंच हे कडीपत्त्याचं झाडसुद्धा आता तुम्ही बघू शकता त्याला फुलंसुद्धा लागलेली आहेत आणि त्याला पालवीसुद्धा नवीन फुटली आहेत. एवढ्या कडाक्याच्या उन्हातसुद्धा माझी झाडं जी आहे ना, ते खूप टवटवीत आणि छान दिसत होती. आणि हे आहे आमचं आंब्याचं झाड. त्याला आता खूप वर्षानंतर मोहर लागलेला आहे आणि मेहनतीचं फळ आता लवकरच खायला मिळेल. पण रिअलवालं पण फळ आम्हाला मिळेलच नाही का? आता या मोहर लागलाय म्हटल्यानंतर फळ पण लवकरच लागेल आणि खूप आम्ही खुश होतो, कारण की खूप प्रतीक्षेनंतर आमच्या झाडाला जे आहे ना मोहर लागलेला होता आणि लवकरच या हापूस आंब्याला लवकरच आंबा लागेल म्हणायला हरकत नाही, कारण की माझं लग्न झालं होतं त्याच वर्षी हा आंबा लावण्यात आले होतात किंवा त्याच्या एका वर्षा अगोदर आणि त्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण झाली. 7 वर्षानंतर आंब्याला मोहर लागला. त्याच्यामुळे आमच्या घरातले सगळेच खुश होते. मस्त जेवणं वगैरे आटपल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर उन्हाळ्यातला पहिल्या सीझनमधला हा पहिला गोला आम्ही आता ट्राय करणार होतो. गोल्यावाला जो आहे घराजवळच आलेला होता. मस्त गोल्याचा आस्वाद घेतला. असा होता दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चला तर मग